झडपडणार, मी पडणार, आपटणार, सरपटणार, पण मनवणार. पॉझिटिव्ह पण करत होते, कॉमेडी पण करत होते, तेव्हा काही सगळ्यात चांगल्या कमेंट्स यायचे असं नाही आहे. प्रत्येकाचं ओपिनियन असतं आणि आय रिस्पेक्ट. आता श्रीने अबोला धरलाय, तो आता कसा सुटेल हे अगस्त्याला आणि अक्षयला सुद्धा एक्साइटमेंट आहे की नेमकं काय घडणार आणि कसं बाबा एकदाची श्री बोलणार आहे. नमस्कार, मी अंकिता शिंदे. इट्स मज्जामध्ये तुमचं स्वागत. बरं, आज मी आली आहे अबीर गुलाल या मालिकेच्या सेटवर आणि माझ्यासोबत एक जोडी आहे जी तुम्हाला आय डोंट नो बघणं अपेक्षित आहे की नाही, पण अपोजिट आहेत आणि खूप छान काम करताय. छान मालिका सुरू आहे. तुम्ही पर्सनली किती एन्जॉय करताय? खूप जास्त एन्जॉय करतो आम्ही. मजा करतो नेहमी सीन मध्ये सुद्धा आणि बाहेर आम्ही सुद्धा मज्जा करतो आणि मध्ये मध्ये बोलवतात तेव्हा जाऊन सीन करून येतो. नाही आम्ही जनरली सीन करतो आणि मध्ये मध्ये मजा करतो. उगाच गायत्री आपली इमेज वेगळी जाईल अजून. नाही, हा म्हणतोय ते खरे. आता जशी मस्ती करताय तसं सीन करताना कोण मस्ती करता आणि कुणामुळे डिस्टर्ब होतं? डिस्टर्ब नाही, पण मस्ती आम्ही दोघं खरं तर सगळेच मस्ती करतात, पण त्यातल्या त्यात जो सुरुवात करणार असतो ना मस्तीचा, तो अक्षय असतो. त्याच्यात ते आहे एक करण्याचं. सगळ्यांना वगैरे केलं अक्षयने काही सेटवर? खूप केले तसे, असं एक नाही सांगतात. खूप सांगू शकतो एखादा म्हणजे आमची सरिता बद्दलच सांगतो. त्यात गायत्री बिचारी इन्व्हॉल्व नव्हती. किंवा तुला कुठला दुसरा सुचलाय का मी केलेला प्रँक वगैरे काय आठवतंय? क्रीमचा मी सांगितलेलं सांग. त्यांनी सांगितलेलं की याच्याकडे क्रीम आहे, ज्यांनी जे ऍक्टिंगचं क्रीम आहे ना, मसल रिलॅक्संट क्रीम आहे. सो ते मेकअप करायच्या आधी लावायचं म्हणे आणि ठेवायचं, तर तुमचे एक्सप्रेशन्स खूप चांगले येतात, म्हणजे अजून एनहान्स होतात, कारण तुमचे मसल्स नीट हलतात त्यांनी. हे बघा असे, किंवा कान म्हणाल होते त्याला असे, किंवा आयब्रोज. हे फक्त हे जे स्किल आहे ना ते त्या क्रीमचं स्किल आहे. ते क्रीमचं स्किल आहे. तर आम्ही सगळ्यांनी काही लोकांनी मिळून ही आयडिया काही लोकांना विकली होती सेटवरती, की कसं आम्ही सगळे लावतो. मग ते चार्मेस असतं, मेकअप रिमूव्हरचं क्रीम असतं, ते काढून यांनी दुसऱ्या एका वेगळ्या बाटलीत दिलं एका मुलीला की हे वापर, हे खूप महागातला मी तुला देतोय ना थोडंसं ट्रायल म्हणून वगैरे. कोण कोण बळी पडलं या प्रँकला? आमची नीली बिचारी या मिली भगत प्रँकला बळी पडली. तुला काही ओरडा वगैरे पडला तिच्याकडून? नाही, कोण नाही. खरंच खूप चांगलं आहे. तिला कळलं नाही बघितल्यावर कळेल तिला डाऊट आहे. ती अशी साशंक आहे की इसने बताया मतलब गलत हो सकता है. त्यामुळे ओरडत नाही कोण आमच्याकडे, डायरेक्ट मारतात. अगदीच गायत्री पण पॉझिटिव्ह भूमिका किंवा विनोदी भूमिका, त्यानंतर आता खलनायिका, आणि ती सुद्धा खूप छान सुरू आहे. पण संमिश्र प्रतिक्रिया असतात प्रेक्षकांच्या. सो जेव्हा केव्हा तू मिक्स कमेंट्स असतात की प्रत्येकाचे व्ह्यूज वेगवेगळे असतात. सो तू ते बघतेस का आणि साधारणतः तुला किती डीएम्स येतात आणि कसे डीएम्स येतात? सो मी आता कमेंट्स वाचणं जरा बंदच करून टाकलंय, कारण बरेचदा लिहिलेलं असतं. छान काही असेल तरी शुभ्रा वाईट आहे, ही वाईट मुलगी आहे वगैरे असं काय काय लिहिलेलं असतं. सो मी काय ते फार वाचत नाही. पण ऑफकोर्स म्हणजे आपण काम करतो, म्हणजे आधी जेव्हा पॉझिटिव्ह पण करत होते, कॉमेडी पण करत होते, तेव्हा काही सगळ्यात चांगल्या कमेंट्स यायचे असं नाही आहे. प्रत्येकाचं ओपिनियन असतं आणि आय रिस्पेक्ट दॅट. पण आय थिंक आत्ताच येते ते तुझ्या कामाची पोचपावतीच म्हणता येईल. करेक्ट. अगदीच. पण आता जो ट्रॅक सुरू आहे, आम्ही प्रोमोज पाहिलं त्यावरून की गायत्रीचं ऍक्सिडेंट झालेलं किंवा तिने वाचवलं तुझ्या आईला, आणि एकीकडे श्रीने तुझ्याशी अबोला धरलाय. सो काय होणार आहे पुढे आणि कसं होणार आहे याबद्दल काय सांगशील? म्हणजे आता श्रीने अबोला धरलाय, तो आता कसा सुटेल हे अगस्त्याला आणि अक्षयला सुद्धा एक्साइटमेंट आहे की नेमकं काय घडणार आणि कसं बाबा एकदाची श्री बोलणार आहे. पण एक चांगली गोष्ट आहे की दोन्ही मुली छान झाल्यात अगस्त्याशी. अजून काय हवं त्याला आयुष्यात? तिला मनवण्यासाठी तू काही धडपड वगैरे करणार? ऑफकोर्स झडपडणार, मी पडणार, आपटणार, सरपटणार, पण मनवणार. सरपटताना बघायचंय मला तुला. नाही, सरपटतेस तू रांगोळीवर. त्यामागे सुद्धा काही किस्सा आहे का? आता तू शूट बघ, मग तुला कळेल की शुभ्रा सरपटत कशी एका सापासारखी. अगदीच. आणि तुम्हाला तिघांच्या आम्ही रील्स सुद्धा बघतो, त्या खरंच खूप छान आणि फनी किंवा जे छान वाटेल ना बघायला असं असतं. सो रील्स साठी पहिला पुढाकार कुणाचा असतो? असं पण आय फील अक्षयनेच सगळ्यात पहिल्यांदा त्याला सुचलं होतं, एक जे आम्ही पहिलं रील टाकलं ते, आणि मग ते आम्ही टाकलं आणि ते आवडलं लोकांना. मग आम्हाला सगळ्यांना वाटलं रे करूया. मग रोज आमचा विचार चालू असतो की आज काय करूया बाबा. पहिल्याच रीलने आम्हाला एवढं बूस्ट केलं की आपल्या लाईफ में भी इतने व्ह्यूज आते असं आम्हाला वाटलं. अचानक आम्ही इन्फ्लुएन्सर पण झालो. बँगन असं रिटेक्स कोण घेतो? छे कोणीच एवढा वेळ नसतो.
एवढ्या वेळेत नसतो. त्यामुळे आम्ही वन शॉट घेतो, त्याच्यातलाच क्लोज दुसरा राहतो एडिटला, असं दुसरा क्लोज, त्यामुळे तो वन शॉटच असतो आमचा. रिटेक वगैरे कारण आमच्या तिघांपैकी कोणत्या तरी दोघांचं एकत्र शूट नसणं हे होतच नाही जास्त वेळा. त्याच्यामुळे जे काही वेळ असतो मधला, लंच ब्रेक मधला किंवा अगदीच वेगळ्या दुसऱ्या लोकांचे क्लोज चालले, तेव्हा फक्त आम्ही हे करू शकतो. त्याच्यामुळे नो रिटेक. अगदीच. पण अक्षय, तुला विचारायचं, एक मालिका, त्या 2-2 हिरोईन्स, इतकी छान कॉन्सेप्ट. सो अक्षय म्हणून काय वाटतंय? छान मालिका सुरू झाली, आय थिंक काही महिनेही झाले असतील. सो आता अक्षय म्हणून काय वाटतंय? अक्षय म्हणून मी अतिशय खुश आहे. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे डेली शो म्हटल्यानंतर खूप प्रॉब्लेम्स येत असतात कुठल्याही बाबतीत, मग कंटाळा येतो, मग पाट्या टाकल्या जातात. पण मी एकही क्षण इथे असं नाही झालंय माझं की यार कंटाळा आला यार, असं नाही झालंय. मी रोज एन्जॉय करतोय, खरंच मजा करतोय. मी इतकं आजपर्यंत असं कुठे केलं नाही. म्हणजे ऑफकोर्स ढोलकीला सुद्धा केलं होतं, पण इथे खूप जास्त एन्जॉय करतो. तू एन्जॉय करतोस, पण मॅनेज कसं करतोस? कारण मूवीज म्हणा किंवा चित्रपट म्हणा, सो मालिका हे कसं मॅनेज करतो? काही हरकत नाहीये, असं काही नसतं. जेव्हा मी मालिका करतो तेव्हा फक्त आता मालिकाच करतो, सध्या काही गरज नाहीये, चित्रपट वगैरे करत नाही. पण तू प्रश्न विचारलास तर प्लीज त्या माध्यमातून सांग की मी करू शकतो, मध्ये मध्ये ऍड पण करू शकतो मध्ये मध्ये. सध्या मी फक्त आणि फक्त अबीर आणि गुलाल यांच्यामधला करंडा आहे. अगदीच फार वेळ घेत नाही तुमचा, फक्त जाता जाता प्रेक्षकांना काय सांगा? प्लीज प्रेक्षकांना एवढंच सांगू आम्ही की अतिशय अप्रतिम मालिका आहे आणि आता एका खूप इंटरेस्टिंग वळणावरती आलेली आहे. तर जे बघतात पहिल्यापासून त्यांनी बघतच राहा, आणि ज्यांनी नाही बघितली त्यांनी सुरू करा लवकर बघायला. 8:30 वाजता कलर्स मराठीवरती अबीर गुलाल ही मालिका बघा आणि तुम्हाला खूप मजा येईल. आय एम व्हेरी 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 शुअर. खरंच खूप या सिरियल मध्ये खूप जास्त मैत्री आहे, खूप प्रेम आहे, खूप जास्त एकतर्फी प्रेम आहे. मग ते कसं असू शकतं हे तुम्हाला बघायला मिळेल. आणि मैत्रीतनं प्रेमात रूपांतर होणार आहे का, की एकतर्फी प्रेम सक्सेस होणार आहे का, किंवा इमोशन्स आणि नातं यांच्यामधलं बॉन्ड एक वेगळा एक ट्रॅक आहे. त्यामुळे खूप अशा गोष्टी या सिरियलमध्ये आहेत. त्यामुळे मला खात्री आहे की तुम्ही एकदा बघितलं ना की वो छूटने वाला नाही आहे. एक्झॅक्टली. नक्कीच बघते. तर थँक्यू सो मच आणि ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका.